नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेटनेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला झालेली आहे त्या परीक्षेचा जो पेपर क्रमांक 2 पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो त्या राज्यशास्त्र विषयाचं घटक वाईज विश्लेषण प्रश्नांचं विश्लेषण करत आहोत, जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. घटकाचा नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाला अनुषंगानं प्रश्न कसे विचारलेले आहेत हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला भविष्यामध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि अभ्यासक्रम आणि त्यावर प्रश्न एकही प्रश्न अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विचारला जात नाही हे आपण खाली विश्लेषणामध्ये पाहणारच आहोत. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर आपण ऑल एक्झाम कट्टा ह्या ॲपच्या माध्यमातून जे गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला उपलब्ध असेल त्या ॲपच्या माध्यमातून आपण सेटनेट पेपर क्रमांक 1 आणि 2चे क्लासेस देखील सुरू केलेले आहेत. ते तुम्ही त्या ठिकाणाहून जॉईन करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट या नंबरला 9689047738 या क्रमांकाला कॉन्टॅक्ट करून देखील चौकशी करू शकता, क्लास संदर्भात माहिती घेऊ शकता. तर चालेल, आपण बघूयात पेपर क्रमांक 2 7 एप्रिल 2024 पॉलिटिकल सायन्स ए सेट आहे हा. तर यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात. 200 मार्कासाठी प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असतो. पेपर 1 मधील पहिले प्रत्येक घटकावर पेपर 1 मध्ये प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात. तर पेपर 2 मध्ये आपल्या सर्वांना माहिती 10 प्रश्न प्रत्येक घटकावर विचारले जातात. 20 गुणांसाठी एकूण 10 घटक आहेत. 100 प्रश्न 200 गुणांसाठी. तर आता आपण घटक वाईज विश्लेषण करत आहोत. पहिला जो घटक आहे राज्यशास्त्राचा राजकीय सिद्धांत, तर त्या घटकाचा सिलेबस बघा. संकल्पना: स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, न्याय, हक्क, लोकशाही, सत्ता, नागरिकत्व. आणि दुसरा मुद्दा आहे राजकीय परंपरा: उदारमतवाद, पुराणमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद, बहुसांस्कृतिकवाद आणि उत्तर आधुनिकतावाद. अशा पद्धतीच्या या 2 संकल्पना, त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत आणि या सर्व 2 मुख्य मुद्द्यावर तुम्हाला 10 प्रश्न जे 20 मार्क आपल्याला मिळवून देणार आहेत हे विचारलेले आहेत. आता आपण बघा, हा सिलेबस लक्षात ठेवा, आपल्या नजरेसमोर ठेवा. 2च मुख्य मुद्दे, त्याच्या अंतर्गत उपमुद्दे आहेत. आता या घटकावर या प्रश्न कसे 10 विचारलेले आहेत त्याचं विश्लेषण पाहूयात. बघा, पहिला प्रश्न: तो समाधानी मूर्ख असण्यापेक्षा असमाधानी सॉक्रेटिस असणे पसंत करेल ही घोषणा कोणी केली होती? कोणत्या अभ्यासकानं किंवा कोणत्या राजकीय विचारवंतानं केली होती? तर पर्याय आहेत L.T. हॉब्सहाऊस, J.S. हॉब्सन, T.H. ग्रीन आणि जॉन टुअर्स मिल. तर योग्य उत्तर आहे जॉन टुअर्स मिल. याचं विश्लेषण बघा. जॉन टुअर्स मिल हे उदारमतवादाचे एक प्रमुख विचारवंत होते. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, इंडिव्हिज्युअल लिबर्टी आणि सुखवाद याचा विचार मांडला. समाधानी मूर्ख आणि असमाधानी सॉक्रेटिस ही तुलना त्यांनी त्यांच्या अल्टिरिझम या ग्रंथात मांडलेली आहे. मिलच्या मते मानवाचे सुख फक्त भौतिक सुखापुरते मर्यादित नसते. उच्च दर्जाची बौद्धिक आणि नैतिक सुखे अधिक मूल्यवान असतात. मूर्ख व्यक्तीला साध्या सुखामध्ये समाधान वाटत असले तरी उच्च दर्जाचा विचार करणाऱ्या व्यक्तीस असमाधानी राहूनच त्यांचे बौद्धिक जीवन अधिक श्रेष्ठ मानले जाते. सॉक्रेटिस हा यासाठी उदाहरण होता, जो विचारशील होता आणि सत्य शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी सुरुवातीच्या उदारमतवादाला स्वतत्ववादी व्यक्तिवाद म्हणून ओळखले? आता बघा, ते जे हे पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न जे वेगवेगळे उदारमतवाद आहेत दुसऱ्या मुद्द्यातल्या अभ्यासक्रमातील पहिल्या घटकातला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामधील दुसरा मुद्दा त्याच्याशी संबंधित हा दुसराही प्रश्न आहे. तर जेरेमी बेथम, C.B. मॅकफर्सन, मिल्टन फ्रीडमन, T.H. ग्रीन. तर योग्य उत्तर आहे जेरेमी बेथम, पर्याय क्रमांक A. त्याचं विश्लेषण असं आहे की जेरेमी बेथम हा एक
युटिलिटियन विचारवंत होता. त्याने सुखवादाचा पाया रचला. त्याने सुरुवातीच्या उदारमतवादात व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर भर दिला, जिथे स्वतत्ववादी व्यक्तिवाद महत्त्वाचा होता. बेथमच्या मते व्यक्तीच्या स्वतःच्या हितासाठी कृती करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, जोपर्यंत ती कृती इतरांना हानी पोहोचत नाही तोपर्यंत. ग्रेटेस्ट हॅपीनेस प्रिन्सिपल म्हणजे सर्वाधिक लोकांच्या सुखाचा उद्देश साधणे हा त्याचा प्रमुख तत्त्वज्ञानाचा भाग होता. सुरुवातीच्या उदारमतवादाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीच्या अधिकारांचे संरक्षण आणि सरकारी हस्तक्षेपाचा अभाव. तर अन्य पर्यायाचं जर आपण विश्लेषण केलं, C.B. मॅकफर्सन त्यांनी उदारमतवादावर टीका केली होती, विशेषतः पॅसिव्ह इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे भांडवलशाहीत व्यक्तिवादावर. मिल्टन फ्रीडमन हा आधुनिक उदारमतवादाचा विचारवंत होता, जो आर्थिक स्वातंत्र्यावर भर देत असे. T.H. ग्रीनने उदारमतवादाचा सामाजिक न्यायाशी जोडले आणि त्याला सकारात्मक स्वातंत्र्य पॉझिटिव्ह लिबर्टी दिले. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्तीचे सार्वभौम असते हे विधान खालीलपैकी टिंबशी संबंधित आहे. हा देखील तिसरा जो मुद्दा होता त्याच्यावरच आधारित आहे. पहिल्या मुद्द्यावर आधारित आहे. थॉमस हॉब्स, मार्शल ओकेशॉट, जॉन स्टुअर्ट मिल, बेंजामिन डिझायरली. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जॉन स्टुअर्ट मिल. याच्यावर 2 प्रश्न विचारलेत. विश्लेषण, हे विधान जॉन स्टुअर्ट मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथातील आहे. त्याने, आता प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे विधान कोणत्या ग्रंथातील, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. माणसाला आपल्या विचारसरणी, कृती आणि जीवनशैलीविषयी संपूर्ण अधिकार असल्याचे प्रतिपादित केले आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर फक्त त्या कृतीने इतरांना हानी पोहोचवली तरच मर्यादित होऊ शकते, अन्यथा नाही. हे उदारमतवादाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वाशी संबंधित आहे. पुढचा 4था प्रश्न आहे, अभिजात उदारमतवाद सर्वसामान्यपणे खालील कार्याशी संबंधित आहे. कुणाच्या कार्याशी संबंधित आहे? J.S. मिल, जेरेमी वाल्टन, जॉन लॉक, जॉन रॉल्स. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जॉन लॉक. याचं विश्लेषण असं, जॉन लॉक हे अभिजात उदारमतवादाचे क्लासिकल लिबरलिझम संस्थापक मानले जातात. त्यांच्या मते व्यक्तीचे नैसर्गिक हक्क आहेत, जीवन, स्वातंत्र्य, संपत्ती. लॉकने मर्यादित सरकार, संपत्तीचे हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर भर दिला, जे अभिजात उदारमतवादाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे. त्यामुळं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. इतर पर्याय जर पाहिलं तर मिल हे आधुनिक उदारमतवादाशी संबंधित आहेत, जेरेमी हे आधुनिक न्याय सिद्धांताशी संबंधित आहेत, तर जॉन रॉल्स हे समाजवादी उदारमतवादाशी संबंधित आहेत. पुढचा 5वा प्रश्न, कोणाच्या शब्दात राज्याला आवश्यक आपत्ती असे संबोधले आहे? राज्याला आवश्यक आपत्ती, समस्या. थॉमस पेन, जॉन लॉक, जॉर्जी प्लॉखोना, विल्यम्स मॉरिस. योग्य उत्तर आहे थॉमस पेन. याचं विश्लेषण असं, थॉमस पेन कॉमन सेन्स या ग्रंथात राज्याला आवश्यक आपत्ती, नेसेसरी इव्हिल म्हटले आहे. कुणी? थॉमस पेन यांनी. कोणत्या ग्रंथामध्ये? कॉमन सेन्स. तर त्यांच्या मते राज्य हा समाजाला सुव्यवस्था आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी आवश्यक असते, पण त्याचा मूळ उद्देश मर्यादित असावा. राज्य हा मूलतः मानवनिर्मित यंत्र आहे, जो फक्त समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अस्तित्वात असतो. इतर पर्यायाशी जर आपण विश्लेषण केलं तर जॉन लॉक त्यांनी राज्याला सामाजिक कराराचा परिणाम मानले आहे, पण आपत्ती असे संबोधले नाही, त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. जॉर्जिओ हा मार्क्सवादी विचारवंत होता. त्यांनी राज्याचे वर्गीय स्वरूप मांडले, पण थॉमस पेनच्या विधानाशी त्याचा संबंध नाही. विल्यम्स मॉरिस त्यांनी समाजवादाशी संबंधित विचार मांडलेले आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न, द फेमिनाईन मिस्टिक हे पुस्तक टिंब यांनी लिहिले आहे. तर बेटी फ्रीडन पर्याय क्रमांक 1 यांनी हे लिहिलेलं आहे. याचं विश्लेषण असं आहे, बेटी फ्रीडन यांनी 1963 साली द फेमिनाईन मिस्टिक
हे पुस्तक लिहिले, जे दुसऱ्या लहरीच्या स्त्रीवादाचे प्रमुख ग्रंथ मानले जाते. या पुस्तकाने आधुनिक समाजातील महिलांच्या भूमिकावरील दबाव आणि असमाधान यावर प्रकाश टाकला. मुख्य मुद्दे म्हणजे गृहिणीचे आयुष्य कसे एकाएकी आणि असमाधानी आहे. महिलांनी केवळ कुटुंब आणि घर करायच्याच मर्यादेत न राहता स्वतःचे स्वतंत्र आणि स्वतंत्र अस्तित्व विकसित करावे. त्याचबरोबर पुस्तकाने महिलांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्यासाठी जागरूकता निर्माण केलेली आहे. इतर पर्याय आहेत केट मेलेट, त्यांनी सेक्शुअल पॉलिटिक्स 1970 हे स्त्रीवादावर आधारित पुस्तक होते. मारी स्क्युरी वैज्ञानिक असून त्यांनी रेडियमच्या शोधाशी नोबेल पारितोषिक जिंकलेले आहे. एम्मा गोल्डमन या अराजकतावादी विचारवंत होत्या, स्त्रीवादी लेखक नव्हत्या. बघा, हा देखील प्रश्न विचारवंताशी संबंधित होता, म्हणजेच दुसऱ्या मुद्द्यावर आधारित प्रश्न विचारलेला अभ्यासक्रमाचे जे 2च पहिल्या घटकावर मुद्दे आहेत. तर 7वा प्रश्न आहे, कोणता राजकीय विचारवंत असे प्रतिपादित करतो की मानून एक नागरिक आणि माणूस एक खाजगी व्यक्ती यांच्या राजकीय विरोधाभास आहे? J.S. मिल, कार्ल मार्क्स, विल्हेल्म लिका आणि नॅथन गेल्झर. योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांनी याबाबत चर्चा करताना ऑन द ज्यूइश क्वेश्चन्स या निबंधात केले आहे. मार्क्सच्या मते आधुनिक राज्य व्यक्तीला 2 भूमिकांमध्ये विभागते. एक खाजगी व्यक्ती, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. इथे व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी कार्य करते, उदाहरणार्थ आर्थिक स्वातंत्र्य. दुसरा आहे एक नागरिक, सिटिझन. इथे व्यक्ती सार्वजनिक भल्यासाठी जबाबदार असते. हा विभाजन विरोधाभास निर्माण करतो, कारण आर्थिक जीवनात व्यक्ती स्वार्थी असते, तर राजकीय जीवनात ती परोपकारी कशी असू शकेल? अशा पद्धतीचा विरोधाभास. मार्क्सच्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नाही, कारण खऱ्या स्वातंत्र्यासाठी आर्थिक असमानता संपवणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मार्क्स यांचाच पर्याय बरोबर आहे. इतर पर्याय बघा, जेम्स मिल यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्यावर भर दिला, पण असा विरोधाभास मांडला नाही. विल यांनी सांस्कृतिक विविधता आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारावर काम केले, तर नॅथन यांनी बहुसंस्कृतीवादावर चर्चा केली, पण माणसाच्या भूमिकावरील राजकीय विरोधाभासावर नाही. त्यानंतर 8वा प्रश्न, व्यक्ती त्यांच्या प्रतिभेची आणि क्षमतेची पूर्ण मालक आहेत, हे कल्पना कोणी पुनर्जीवित केली? तर रॉबर्ट नोझिक यांनी सांगितलं, व्यक्ती हा त्यांच्या पूर्ण क्षमतेचा मालक आहे. याचं विश्लेषण असं, रॉबर्ट नोझिक हे एक उदारमतवादी तत्त्वज्ञ किंवा अभ्यासक होते. त्यांच्या अनरिच स्टेट अँड ऑटोपिया 1974 या पुस्तकात त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि मालकी हक्काचा जोरदार समर्थन केलं. नोझिकच्या मते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या शारीरिक प्रतिभेवर आणि श्रमाच्या फळावर संपूर्ण हक्क आहे. त्यांनी सेल्फ ओनरशिप, स्वतःचा मालकी हक्क ही कल्पना मांडली, जी भांडवलशाहीत व्यक्तीला त्यांच्या संपत्तीवर स्वातंत्र्य देण्यास आधार देते. राज्याचा हस्तक्षेप शक्यतो टाळायला हवा आणि व्यक्ती स्वतःच्या निर्णयाबाबत स्वतंत्र असायला हवी, असंही मत त्यांनी मांडले. इतर पर्याय बघा, जॉन रॉल्स यांनी सामाजिक न्यायावर भर दिला होता, पण आर्थिक बाबत त्यांनी कोणती चौकट मांडली नाही. ॲडम स्मिथ यांनी अदृश्य हात ही संकल्पना मांडली होती बाजारामध्ये, आणि लेनिन यांनी मार्क्सवादी विचारांचा प्रसार केला होता. त्यानंतर 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणता समाजवादी स्त्रीवादी मानले जाते? कोणत्या समाजवादी स्त्रीवादी मानले जाते? खालीलपैकी कोणाला समाजवादी आणि स्त्रीवादी मानले जातं? तर योग्य उत्तर आहे फ्रेडरिक एंगल्स. पर्याय क्रमांक सी यांना स्त्रीवादी आणि समाजवादी मानलं जातं. याचं विश्लेषण असं आहे, फ्रेडरिक एंगल्स हे मार्क्सवादाचे संस्थापक होते. त्यांनी द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या पुस्तकात पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेचं विश्लेषण केलं. त्यांनी सांगितलं की खाजगी मालकी आणि वर्गसंघर्षामुळे महिलांचे शोषण सुरू झाले. समाजवादी स्त्रीवादाच्या मते महिलांच्या शोषणाचे मूळ आर्थिक असमानता आणि भांडवलशाही आहे. एंगल्सच्या विचारांनी स्त्रीवादाला वर्गसंघर्षाच्या संदर्भात परिप्रेक्ष्य दिला.
इतर पर्याय जर बघितलं, केट मिल स्त्रीवादाच्या सांस्कृतिक आणि राजकीय आयामावर भर दिला. मॅक्स वेबर यांनी समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रात काम केले, पण स्त्रीवादाशी त्यांचा संबंध नव्हता. बेटी फ्रीडन यांनी मध्यमवर्गीय महिलांच्या समस्येवर भर दिला. पुढचा 10वा प्रश्न, या घटकावरचा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोण विचारवंत नागरी समाजाच्या हितसंबंधाचे एकूण क्षेत्र असे म्हणतात? बघा, हा देखील जे आपण राजकीय विचारवंत आहेत, दुसरा मुद्दा त्यांच्यावरच आधारित आहे. 10वा प्रश्न. तर GWL हेगलवर पण आपल्याला माहिती दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे. याचं विश्लेषण. GWF हेगल यांनी नागरी समाजाला हितसंबंधाचे एकूण क्षेत्र असे संबोधले आहे. हेगलच्या मते नागरी समाज म्हणजे व्यक्तीच्या खाजगी हितसंबंधाचे क्षेत्र, जेथे आर्थिक क्रिया, सामाजिक संस्था आणि व्यक्तिगत हक्क यांची मांडणी होते. नागरी समाज हे राज्य आणि कुटुंब यांच्यातील मध्यवर्ती क्षेत्र आहे, जेथे व्यक्ती स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक गरजा भागवत असते. त्यांच्या मते नागरी समाजात विरोधाभास निर्माण होतात, ज्यांचे समाधान राज्याच्या हस्तक्षेपाद्वारे होते. तर इतर पर्याय. जॉन लॉक यांनी नागरी समाज म्हणजे व्यक्तीचे नैसर्गिक हक्काचे संरक्षण करायचे राज्य असे मानले. तर चार्ल्स यांनी युटोपियन समाजवादी होते, पण नागरी समाजाच्या संकल्पनेवर त्यांनी काम केलं नाही, त्यामुळे ते चुकीचं उत्तर आहे. रॉबर्ट पुटनाम हे नागरी समाजावर आधुनिक काळातील अभ्यासक, पण त्यांची व्याख्या भिन्न आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. GWF हेगल यांचाच पर्याय बरोबर आहे. त्यानंतरनं दुसरा घटक आहे राजकीय विचारवंत, ज्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल हे सर्वच आहेत. आणि त्याच्यावरचे हे प्रश्न, पुढचे 10 प्रश्न म्हणजे 11 ते 20 हे सर्व अशा पद्धतीचे प्रश्न असतील. अशा पद्धतीनं आपण पेपर 1 आणि पेपर 2 अगदी या पद्धतीनं घटकवाईज विश्लेषण प्रश्नांचं ह्याही तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर घटकवाईज, उपमुद्देवाईज विश्लेषण त्याचे प्रश्न, आणि म्हणजे जेणेकरून आपली परीक्षाभिमुख तयारी होईल. आणि पेपर 1, पेपर 2चे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, मागील प्रश्नपत्रिका, घटकवाईज विश्लेषण, त्याच्याबरोबरच साप्ताहिक रविवारची मीटिंग असेल, ज्यामध्ये आपण सर्व वैयक्तिक स्वरूपामध्ये चर्चा करतो. हे सर्व आपण सेटनेट परीक्षा जी आता मेमध्ये होणार आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण बॅच सुरू केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल, तर ते ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोरवरील ॲपच्या माध्यमातून तुम्ही थेट जॉईन करू शकता, किंवा या 9619047738 या क्रमांकाला कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर चौकशी किंवा इन्क्वायरी करून देखील ही बॅच जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला आणि चॅनलला अशा पद्धतीचे अपडेट मिळण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.